मित्रांनो, तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण। तर मित्रांनो, आपण डोंगरामध्ये मेंढर चारवले मित्रांनो, पाहू शकता हे आपल्या पाठीमागे आपल्या मेंढर। आणि हा डोंगर खूप जास्त घनदाट आहे आणि खूप असे पायासारखे झाड आहे। तर हे पा, हे अशा वाटार आहे इथं आणि इतला दाट आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये वर जायला जरी म्हणलं तरी खूप भय वाटतं। पाहू शकता। तर मित्रांनो, वाघाचं जास्त भ्याव आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला आवाज देत राहावं लागतं। पहा हे झाड। तर हो, कसं काय वाटलं? बाकीच्या वर गेल्या ना, त्या पुढे चला। तर मित्रांनो, आम्ही जास्त पुढं काही येत नाही, पण आज आलो कारण की वाघाचा भ्याव असल्यामुळे आम्ही जास्त काही मेंढ्या जाळीमध्ये टाकत नाही। तर मित्रांनो, आता आमचं नियोजन झालं की आता आम्ही इथून पुढे मेंढर नाही नेणार, तर इथून वर झाडांमध्येच घालू। तर पाय झाड केवढे, तर असे मोठे मोठे झाड आहे इथं आणि चारा पण भरपूर आहे। तर चारा गुडघ्याच्या वरवर चारा आहे। तर मित्रांनो, असं वाघ आला कारण आपण जर आवाज दिला तर वाघ म्हणजे आपल्या मेंढरांजवळ येत नाही। आणि इथं मेंढर जास्त झाडांमध्ये जास्त भडकते कारण की थोडंसं काय हालचाल झाली का लगेच। तर एवढ्या उच्च डोंगरावर चढणं पण लय डेंजर काम आहे। हा बा चारा, हे असा चारा आहे मित्रांनो। तर अशा चाऱ्यामध्ये आम्ही ज्यादा तर इकडं वर काय येत नाही, कदाचित कधी मध्ये येतो। तर हे चारा पाहून एकदम मोठा मोठा चारा आहे आणि हे आपले मेंढर झाडामध्ये चरवले आता। तर मित्रांनो, जेवढं खाली वावराच्या बांधाला चारा नसेल त्याच्यापेक्षा पण मोठा मोठा चारा इथे। आणि अजून वर आपण कड्यापाशी जर गेलो तर कड्याच्या खाली ह्याच्यापेक्षा पण मोठा मोठा चारा राहतो। पहा मित्रांनो, झाडं। तर खूप मोठा डोंगर आहे, किल्ला आहे हा। हे पहा।